वेलकम टू मोमेंटम अकॅडमी. 12th क्लास मॅथ 2 महाराष्ट्र बोर्ड चॅप्टर 2 application of a derivative. Exercise 2.4 type 5 problem number 1. Find the values of x for which fx is equal to 2x minus 15x square minus 44. Okay, minus 44 minus 144x minus 7 is strictly increasing, b strictly decreasing. Okay, solution. आता सर्वात पहिले काय करावं लागणार आपल्याला? प्रॉब्लेम राईट आहे ती fx is equal to 2x cube minus 15x square minus 144 minus 7. सर्वात पहिले आपण याचा डेरिव्हेटिव्ह करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ x so is equal to 2x cube का डेरिव्हेटिव्ह 3 to the 6 x square minus ओके 15 स्क्वेअर का x स्क्वेअर का 2x 15 कॉन्स्टंट इथे 30x ओके मायनस 144 x चा 1 मायनस 7 चा 0 लिहायची गरज नाही. ओके सो इक्वल टू 6 5 जा 30. ओके तर 6 च्या नंबर टेबल मध्ये म्हणजे आपण काय करायचं आता 144. ओके तर 144 जर घेतले आपण या ठिकाणी काय करू 6 to the 12 minus 2 4. ओके 6 to the ओके 24. ओके सॉरी 6 4 the 24 म्हणजे मी 6 ला कॉमन काढू शकतो x स्क्वेअर मायनस 5x ओके मायनस 24. ओके हे त्याचे फॅक्टर झाले. भाग दिला आपण. भाग दिल्यानंतर काय करायचं आपल्याला ओके की 6x स्क्वेअर मायनस 15x मायनस 24. ओके तर इक्वल टू चं साइन या 6 तिथं फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करू. मायनस 24 आहे आपल्याकडे पहा मायनस 24. ओके x 3 चा 24 मायनस प्लस. ओके मग इथे काय करायचं आपल्याला x स्क्वेअर मायनस 8x प्लस 3x मायनस 24 सो इज इक्वल टू 6x ओके ब्रॅकेट x मायनस 8 प्लस 3x minus 8 to the 24 so is equal to 6. Common bracket write one time x minus 8 okay and x plus 3. Okay fx okay हे स्टार्ट करू. आपला डेरिव्हेटिव्ह फायनल झाला इथे. ओके fx is strictly increasing. fx is strictly increasing आहे. ओके if derivative of x greater than 0 are strictly increasing. Okay if derivative of x greater than 0 okay so 6x minus 8 x plus 3 greater than 0. Okay greater than 0 okay so x minus 8 x plus 3 okay greater than 0. ग्रेटर देन 0 नंतर इथं फॉर्म्युला काय ए बी ओके ग्रेटर देन 0 implies a greater than 0 and b greater than 0 or a less than 0 and b less than 0. okay a b greater than 0 okay त्याच्यानंतर इथे काय करायचं आयदर नावाचा आयदर x minus a greater than 0 and x plus 3 greater than 0 or x minus a less than 0 and x plus 3 less than 0. Okay case 1 okay आता केस 1 कशावर अप्लाय करायची आपल्याला करायचं इथपर्यंत आजच्या अगोदर इथे काय करू आपण x minus 8 greater than 0 and x plus 3 greater than 0. okay so therefore x minus 8 ओके त्याच्यात कन्वर्ट होईल प्लस एक्स मध्ये. ओके मायनस 1 कशात कन्वर्ट होईल प्लस एक्स मध्ये. ओके मायनस 1 कशामध्ये कन्वर्ट होईल प्लस एक्स मध्ये. ओके अँड ओके एक्स
1 minus 3. Okay, so therefore x greater than 8. ओके एक्स मोठा आहे 8 पेक्षा, ही झाली आपली केस नंबर 1 म्हणजे ग्रेटर दॅन. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, केस नंबर 2 अप्लाय करायचा आहे. तर केस नंबर 2 साठी ते काय करू आपण, केस नंबर 2. ओके, केस नंबर 2. आता केस नंबर 2 घेतल्यानंतर या ठिकाणी काय करायला लागेल किंवा कारण आपल्याला डिक्रीजिंग बी काढावं लागेल ना, आहे बरोबर. आपण इथून स्टार्ट करू. ओके, तिथे केस 2 घेऊ. केस नंबर 2 काय सांगत आहे केस नंबर 2 मध्ये, x minus 8 less than 0 and x plus 3 less than 0. Okay, so x less than 8 minus प्लस मध्ये कन्वर्ट झाला आहे तो and इथे x less than minus 3. Okay, so we got x less than minus केस नंबर 1, केस नंबर 2. आता आपल्याला बी ला सॉल्व्ह करायचं आहे. तर बी मध्ये काय म्हटलं बेटा त्यांनी, ओके बी मध्ये स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग म्हणजे इथं काय घ्यायला लागलं आपल्याला, अफेक्ट इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. इन्क्रीजिंग काढलं आपण, डिक्रीजिंग इफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स लेस दॅन 0. सी इथे x minus 8 x plus 3 less than 0. रिपीट प्रोसेस होता है, ठीक आहे नाही रिपीट प्रोसेस होता. ठीक आहे, मग आता इथे काय करू आपण, x minus 8 x plus 3 less than 0. ओके, a b okay less than 0. okay implies a less than b. ओके a तर आपण डिक्रीजिंग काढत आहोत ना. ओके, a ग्रेटर दॅन b अँड b म्हणजे इथे काय घ्यावं लागेल आपल्याला, 0 घ्यावं लागेल. ओके, अँड इथे b लेस दॅन 0 और a लेस दॅन 0 अँड b ओके ग्रेटर दॅन 0. ओके, b ग्रेटर दॅन 0 घेतल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी, तर x minus 8 greater than 0 and x plus 3 less than 0 or a म्हणजे कोण झाला आपला x minus 8. ओके, less than 0 and x okay greater than okay x plus 3 greater than. ओके, आधी त्या कंडिशन मध्ये इथे केस 2 काढायला लागेल आपल्याला. केस 1 काय केलं होतं आपण इथे, x minus 8 0 and x plus 3 okay less than 0. okay, so therefore x less than minus go to replace plus 8 but इथं काय कंडिशन दिली आहे and या ठिकाणी x okay minus 3. okay, so therefore x minus 3. okay, x less than minus 3. Case 2. okay, x minus 8 less than 0 and x plus 3 greater than 0. So therefore x plus 8 and x okay greater than minus 3. okay, so therefore okay x okay greater than okay किंवा मग याला असं कन्वर्ट करता येईल आपल्याला, that is minus 3 less than x less than 8 less than 8. okay, third effect is strictly decreasing. okay, effect is strictly
decreasing, x is a strictly decreasing, okay, function, or x, ओके, याच्या ठिकाणी आपण इथे काय घेतो, -3 लेस दॅन x लेस दॅन x लेस दॅन x, ओके. सो x बिलॉंग टू -3, x -3, x. तसंच इथे ते कंडिशन घेऊ शकतो आपण इथे सेकंड याच्यामध्ये. सो x लेस दॅन -3, ओके. हा fx is the strictly increasing function or काय करू आता इथे आपण x greater than x or x greater than x, x greater than कितना जो अपन x और x less than -3, x less than -3, okay, x greater than x or x less than -3, okay. Find the values of x or with fx is equal to x cube minus 15x square minus 144x minus 7 is a strictly increasing, b strictly decreasing. fx तो x cube minus 15x square minus 144x minus 7. तो सर्वात पहिले आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. तर डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आपण. काय डेरिव्हेटिव्ह फाइंड केला? डेरिव्हेटिव्ह ऑफ x is equal to 6x square minus 13x minus 144. So is equal to 6 x square minus 5x minus 24. ओके, फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह केला याला. ओके, ला कॉमन काढलं. ओके, कॉमन काढल्यानंतर 6 1 जा 6, 6 5 जा 30 आणि 6 × 24 144. ओके, त्याच्यानंतर इथे फॅक्टरायझेशन मेथड जे 10 मध्ये 2.2 मध्ये शिकले सेकंड चॅप्टर. ओके, सेम प्रोसेस इथे केली आहे. तर पहा x कॉमन काढला, x - x + 3 x - x -x आणि इन ब्रॅकेट x + 3. आता इथे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग त्यांनी दिलं. इफ डेरिव्हेटिव्ह ऑफ x ग्रेटर दॅन 0, ओके, सो 6 इन ब्रॅकेट x - x + 3, ओके, ग्रेटर दॅन 0, 6, ओके, त्यांच्या तिकडे पटवला काय झाला 0. ओके, मग 0 झाल्यानंतर AB greater than 0 implies A greater than 0 and B greater than 0. ओके, मग इथे काय अर्थ B greater than 0 झाल्यानंतर less than, A less than 0 and B less than 0. Either, ओके, आता व्हॅल्यू घ्यायची आहे पहा x - x greater than 0, x + 3 greater than 0 or x - x less than 0 and x + 3 less than 0. So case 1, ओके, तर पहिल्याला case 1 म्हणजे आजच्या अगोदरचं जे आहे. ओके, x - x greater than 0, x + 3 greater than 0, ओके, x greater than a मायनस प्लस मध्ये कन्वर्ट झाला. ओके, x greater than a कारण इन्क्रीजिंग. आता x - x less than 0 and x + 3 less than 0. So therefore x less than 8 and x less than -3. Okay, so x less than -3. So fx is a strictly increasing function. So x greater than 8 or x less than -3. fx is a strictly decreasing. So derivative of x less than 0. Less than बाकी प्रोसेस सेम आहे. ओके, फक्त इथे जेव्हा ab greater less than 0 implies a greater than 0 and b less than 0. or a less than 0, b greater than 0. Okay, last greater than less than. Okay, either x - x, okay, x - x greater than 0 and x + 3 less than 0 or x - x less than 0 and x + 3 greater than 0. Case 1, x - x greater than 0 and x + 3 less than 0. Okay, x less than 8 minus plus and x less than +3 -3. Okay, so therefore x less than -3. Case number 2, x - x less than 0 and x + 3 greater than 0. So minus convert plus by x, okay, less than x and x greater than -3. So that is the, कारण आपण काय पाहतो डिक्रीजिंग पाहतो. तर डिक्रीजिंग मध्ये काय पाहतो आपण -3 less than x less than 8 म्हणजे x हा -3 पेक्षा मोठा. ओके, आणि
हा सेट 8 पेक्षा लहान. ओके, म्हणजे f x is a strictly decreasing function for -3 less than x less than 8. So x belongs to -3, 8. -3, 8. Right?